distance between point and equation of plane in vector form. Distance between point and equation of plane in vector form. सिंपल फॉर्म्युला आहे, बोर्ड कडे लक्ष द्या. फॉर्म्युला आहे मॉड ऑफ P मायनस मॉड ऑफ A बार डॉट N बार. काय आहे फॉर्म्युला? मॉड ऑफ P मायनस मॉड ऑफ A बार डॉट N बार. ओके, यामध्ये आधी तुम्हाला P ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? एकदा P ची व्हॅल्यू फाइंड आउट केली का मग A बार डॉट N बार ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इज दॅट क्लिअर? राईट डाउन दिस फॉर्म्युला. सिंपल प्रॉब्लेम सांगतो, समजून जाणार. फर्स्ट राइट डाउन द प्रॉब्लेम. Find the distance of point. Find the distance of point for I bar minus 3j bar plus k bar. 4I bar minus 3j bar plus k bar from the plane R bar dot in bracket twice I bar plus thrice j bar minus 6k bar. Twice I bar plus thrice j bar minus 6k bar bracket complete equal to 21. लक्ष द्या आता प्रॉब्लेम कडे केअरफुली. फर्स्ट आपल्याला एक पॉइंट गिवन आहे. जो पॉइंट गिवन आहे त्याला आपण काय कन्सिडर करत असतो? ए बार. सोल्युशन. पॉइंटला घेऊ आपण ए बार. तर आपली ए बार ची व्हॅल्यू होणार विद्यार्थी मित्रांनो 4I बार मायनस 3j बार प्लस के बार. ही झाली आपली ए बार ची व्हॅल्यू, जो आपल्याला काय गिवन आहे? पॉइंट. त्यानंतर प्लेनचं इक्वेशन गिवन आहे, पण प्लेनचं इक्वेशन मध्ये आपल्याला डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये गिवन आहे. कोणत्या फॉर्म मध्ये? लक्ष द्या. अँड इक्वेशन ऑफ plane is R bar dot 2I bar plus thrice j bar minus 6k bar equal to 21. It can be compared with R bar dot N bar equal to P. असा एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. जेव्हा आपल्याला काय गिवन असते? डिस्टन्स. R bar dot N bar equal to P. Therefore N bar ची व्हॅल्यू किती झाली? twice I bar plus thrice j bar minus 6k bar. Is that clear? Yes or no? But ही जी P ची व्हॅल्यू राहते याला जर तुम्ही डिस्टन्स समजून घ्याल तर हे टोटली रॉंग आहे. हे इक्वेशन ऑफ प्लेनचं डिस्टन्स आहे. इक्वेशन ऑफ प्लेनचं डिस्टन्स. मला डिस्टन्स कशाचं विचारलं आहे? पॉइंट आणि प्लेनचं डिस्टन्स. पॉइंट आणि प्लेन. तर आधी याला सॉल्व्ह कसं करायचं ते समजून घ्या. नाउ आधी फाइंड आउट करायचं युनिट वेक्टर. काय फाइंड आउट करायचा? युनिट वेक्टरचा फॉर्म्युला सांगितलाय मी तुम्हाला. युनिट वेक्टर एन बारचाच युनिट वेक्टर फॉर्म्युला असते वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. आठवते का? शिकलो आहे आपण वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. हा असतो आपला फॉर्म्युला. वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. वेक्टर किती आहे? ट्वाइस I बार प्लस थ्राइस j बार मायनस 6k बार अपॉन
याच्यात काय काढायचं आहे, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे अंडर रूट घेत असतो, मग अंडर रूट ऑफ काय येणार, 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर प्लस -6 स्क्वेअर. अगेन n बार इक्वल टू ट्वाइस I बार प्लस थ्राइस J बार -6 K बार अपॉन अंडर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 6 चा स्क्वेअर 36. सो 36 आणि 4 40, 40 आणि 9 49. सो n बार ची व्हॅल्यू येणार ट्वाइस I बार प्लस थ्राइस J बार -6 K बार अपॉन 7. ही झाली आपली युनिट वेक्टरची व्हॅल्यू. राईट डाऊन दिस फास्ट. आधी युनिट, आता आपण n बार ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता फाइंड आउट करू आपण p ची व्हॅल्यू. ते कशी फाइंड आउट करायची थोडं केअरफुली लक्ष द्याल. पहिलं प्रॉब्लेम जर समजलं ना, यामध्ये काय करायचं, जो तुमचा वेक्टर चॅप्टर आहे, पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन आहे किंवा लाईन अँड प्लेन, हे तीनही चॅप्टर जर चांगल्या प्रकारे केले तर खूप चांगली स्कोरिंग होते. प्रत्येक टाईपचं एक एक प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह केलाय फक्त हे समजून घ्यायचं. एक टाईपचं जर प्रॉब्लेम समजलं तर फक्त काय चेंज होणार आहे, व्हॅल्यूज. प्रोसेस चेंज होते का बघा आता. हेन्स फॉर्म्युला असतो आपला आर बार डॉट n बार इक्वल टू p असतो. यस ऑर नो. इक्वेशन आहे ना हे. यामध्ये मी कशाची पुट केली, n बार. n बार ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. n बार मध्ये अपॉन मध्ये काय आहे 7. साइन कोणती आहे, इक्वल टू. इक्वल टू चं मिनिंग या साइडला डिवाइड 7 तर त्या साइडला पण डिवाइड 7. यस ऑर नो. ओके. सो आर बार ऍज इट इज डॉट n बार ची व्हॅल्यू ट्वाइस I बार प्लस 3 J बार -6 K बार अपॉन 7 इक्वल टू, तुम्हाला P ऑलरेडी दिला होता. किती होता P, 21. प्रॉब्लेम मध्ये P दिला होता ना आपल्याला, किती होता. बट या साइडला 7 आहे तर या साइडला पण कितीने डिवाइड होणार, 7. सो फायनली आर बार डॉट ट्वाइस I बार प्लस 3 J बार -6 K बार अपॉन 7 इक्वल टू किती. दस P इक्वल टू किती, आन्सर आलं 3. आधी मी P ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली समजलं सगळ्यांना. पहिले काय फाइंड आउट केला, युनिट वेक्टर. काय फाइंड आउट केला, आणि युनिट वेक्टरला ज्या टर्मनी डिवाइड आहे त्याच टर्मनी जी आपल्याला P ची व्हॅल्यू काय होती गिवन, त्याला काय केलं मी डिवाइड. तेव्हा आपल्याला मेन डिस्टन्स भेटलं. इज दॅट क्लिअर. आफ्टर दॅट P ची व्हॅल्यू भेटली. नाव A बार डॉट n बार, A बार डॉट n बार. हे पण सॉल्व्ह करायचं आहे ना आपल्याला. A बार ची व्हॅल्यू सांगा. A बार ची व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो 4 I बार -3 J बार प्लस K बार. ही गिवन आहे आपल्याला A बार ची व्हॅल्यू. n बार ची व्हॅल्यू तर हीच आहे, आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. डॉट 2 I बार प्लस 3 J बार -6 K बार अपॉन 7. A बार डॉट n बार आहे. आता याला सॉल्व्ह करू. A बार डॉट n बार, I सोबत I, J सोबत J आणि K सोबत K चा मल्टिप्लाय. सो 4 into 2 8 -3 into 3 -9 1 into -6 अपॉन किती 7. I बार सोबत I बार, J बार सोबत J बार आणि K बार सोबत K बार यांचा मल्टिप्लाय केला. 8 - 9 -1 -6 -1 -7. सो -7 अपॉन 7 -1. इज दॅट क्लिअर. तर A बार डॉट n बारचा आन्सर काय आलं -1. बट अकॉर्डिंग टू अवर फॉर्म्युला, मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला होता P बार
मायनस मॉड ऑफ ए बार डॉट एन बार, म्हणजे याचा काय असतो मॉड. मॉड मध्ये कधी आन्सर मायनस असते का? देअरफॉर मॉड ऑफ ए बार डॉट एन बार, -1 पण काय होणार प्लस. इज दॅट क्लिअर? राईट डाऊन फास्ट. नेक्स्ट, आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पी ची पण व्हॅल्यू भेटली, मॉड ऑफ ए बार डॉट एन बार ची पण व्हॅल्यू भेटली. सो फायनली हेन्स the required distance, hence the required distance is given by, the required distance is given by फॉर्म्युला होता आपला मॉड ऑफ पी मायनस मॉड ऑफ ए बार डॉट एन बार इक्वल टू, हा फॉर्म्युला होता आपला मॉड ऑफ पी मायनस मॉड ऑफ ए बार डॉट एन बार. मॉड ऍज इट इज, पी ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली 3, साइन मायनस मॉड ऑफ ए बार डॉट एन बार 1, सो 3 minus 1 2 युनिट. फिनिश द प्रॉब्लेम. सेम याच टाइप मध्ये विद्यार्थी मित्रांनो, फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट, find the distance of point 3i bar plus 3j bar plus k bar, 3i bar plus 3j bar plus k bar from the plane r bar dot 2i bar plus 3j bar plus 6k bar equal to 21. Okay, now see here carefully. या पॉइंटचं डिस्टन्स विचारलाय आपल्याला या प्लेन पासून. पॉइंटचं डिस्टन्स कशापासून विचारलाय? सेम आताच प्रॉब्लेम गेलं, केअरफुली लक्ष द्या. लेट ए बार, पॉइंटला काय कन्सिडर केलं आपण? ए बार. हे आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन गिवन आहे. इट कॅन बी कम्पेअर विथ बोला आर बार डॉट एन बार इक्वल्स टू पी. सो देअरफॉर एन बार इक्वल टू ट्वाइस आय बार प्लस थ्राइस जे बार प्लस 6k. आपल्याला एन बार भेटला तर आपण पहिले काय फाइंड आउट करतो? युनिट वेक्टर. काय काढतो पहिले? नाउ युनिट वेक्टर फॉर्म्युला असतो वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. वेक्टरची व्हॅल्यू आहे ट्वाइस आय बार प्लस थ्राइस जे बार प्लस 6k बार अपॉन अंडर रूट ऑफ 2 square plus 3 square plus 6 square. So twice I bar plus thrice j bar plus 6k bar upon, याला जर आपण सॉल्व केलं 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 6 चा स्क्वेअर 36, 36 प्लस 4 40, 40 आणि 9 49. सो बाहेर किती? इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? आता काय फाइंड आउट करू आपण? पी ची व्हॅल्यू. नाव आर बार डॉट एन बार इक्वल टू पी. दिलं मी आर बार डॉट एन बार इक्वल टू पी. यस ऑर नो? आर बार ऍज इट इज. एन बार ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली? एन बार म्हणजे युनिट वेक्टर. काय भेटली व्हॅल्यू? ट्वाइस आय बार प्लस थ्राइस जे बार प्लस 6k बार अपॉन किती? तर इक्वल टू 21 अपॉन सुद्धा काय होणार? 7. बिकॉज ऑफ इक्वल टू साइन. युनिट वेक्टरचा जो डिनॉमिनेटर आहे तोच पी चा डिनॉमिनेटर जाणार. आर बार डॉट ट्वाइस आय बार थ्राइस जे बार प्लस 6k बार अपॉन 7 इक्वल टू किती? 3. दस पी ची व्हॅल्यू किती आली? आता कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बाकी आहे? ए बार डॉट एन बार.
आणि मग पी मधून ती व्हॅल्यू काय करू मायनस. इज दॅट क्लिअर? राईट डाऊन. 21/7 आन्सर इज 3. ए बार डॉट एन बार. याला जर तुम्ही मॉड मध्ये पण लिहिलं तरी आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. फक्त निगेटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह होत असते, पण पॉझिटिव्हचं निगेटिव्ह नसते होत. त्यानंतर हेन्स द रिक्वायर्ड डिस्टन्स is given by formula mod of P minus mod of A bar dot N bar equal to 3 minus 3. So final answer 0 unit. Finish the problem.